करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. विश्वात्मकां देवा ओ वाळो आरती, देवा ओ वाळो आरती. तुझ्या कृपेचा सदैव बोधपाठ कीर्ती. विश्वात्मकां तुझला देवा ओ वाळो आरती, देवा ओ वाळो आरती. तुझ्या कृपेचा सदैव बोधपाठ कीर्ती. जन्मोजन्मी प्रपंच करुणी भागलो आता, देवा भागलो आता. माझे माझे करुणी मोकळी आता. नाती होती मान मान्यता पैसा पोकळ, देवा पैसा पोकळ. साठी जगती कुणी भेटे निखळ प्रेमळ. कल्पने तले मिळण्यासाठी आजवरी श्रमलो, देवा आजवरी श्रमलो. याची त्याची कास धरूनी दूर गेलो. चैतन्यात्मक तुझी होती प्रेम संगती, देवा प्रेम संगती. भांडे मद आले आता नित्य तो चित्ती. विश्वात्मका तुझला देवा ओ वाळो आरती, देवा ओ वाळो आरती. तुझ्या कृपेचा सदैव बोधपाठ कीर्ती. निसर्गातले रूप अचेतन तसे सचेतन, देवा तसे सचेतन. कधी थकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. सृष्ट तुष्ट वा क्षुद्र भव्य वा हैल पैल भासो, देवा हैल पैल भासो. तुझला प्रिय कण विश्वामधरा कुणी त्रासो. सर्वांचे हित नित्य घडावे हेतू तव ठाई, देवा हेतू तव ठाई. समग्रतेचे भान मला दे कृतीदान हृदयी. तुझे तुझ्यास्तव तव इच्छेने जगेन जीवन, देवा जगेन जीवन. येन जीवाना तुझे घडू दे सदैव दर्शन. विश्वात्मका तुझला देवा ओ वाळो आरती, देवा ओ वाळो आरती. तुझ्या कृपेचा सदैव बोधपाठ कीर्ती. आपण पहिल्यांदा रामाला जाळ करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा अर्थ असा गृहीत आहे की आपण आधीच जागे झालो असणार, तरच हे आपण म्हणू शकणार नाही. तर कोणीतरी म्हणताय तिकडे असं झालं असतं, तसं काही नाही आहे असं समजू. आपण जागे आहोत. जाळं झाल्यानंतर त्याला आपण प्रार्थना केली की येऊन यावं असं करशील गडे गाई खासयाने काय करू म्हणजे तू माझ्या हृदयामध्ये राहशील अशी प्रार्थना केली. मग आता आपण आरतीकडे वळलो की तसा तो हृदय कसा राहील काळजी आहे, तसा तो सगळीकडे भरून आहे त्याची पण आपल्याला जाणीव. यात काय झालंय, ही आरती आपल्याला जवळजवळ पाठ झाली.
पुस्तकाची काय आवश्यकता नाही, मला काय पाठ होत नाही, मला ते बघूनच म्हणावं लागतं. मग त्यावेळेला ते लक्षात येतं की म्हटलं माझ्या काय लक्षात आले, निसर्गातले रूप अचेत तसे सचेत. आपल्या या अर्थाने कधी थबकलो नाही येण्याचं दर्शन. हे जे बाहेर निसर्गाचं रूप आहे सचेतन आहे, डोलताल आहे, अचेतन आहे. इतक्यांच्या रूपाने ते दिसत आहे, आपापल्या घरी ते विद्यमान आहे, ह्या सगळ्या संतांच्या रूपाने ते विद्यमान आहे. यातलं तुझं जे रूप आहे ते मी बघायला कधी थांबलोच नाही. जाता जाता दर्शन घेण्याची सवय असल्यामुळे चपला सुद्धा जर गडबड असली तर काढाव्याच अशी काही नसल्यामुळं दरवाजात जरा पुढे करायचं तर त्यामुळे इथे शब्द वापरलेला आहे थबकलो, जे निदान थोडं ऐकण्यासाठी, थोडं त्याच्याकडे बघण्यासाठी थबकावत आहे. आपल्या ते काही गाड्या आपल्या पळतातच, काही प्रश्न. जर रस्ता खराब आला, कुठे स्पीड ब्रेकर असला तरच थांबणार आयुष्यात सुद्धा, तर तसेच थांबणार. ते कशाच थांबते पण ते गाड्या सूट केलं. तेव्हा थबकल्याशिवाय दर्शन नाही होणार, जरा थबकल्याशिवाय नाही होणार, आणि पाहिल्याशिवाय होणार नाही. भगवंत सगळीकडे राहणार, तर तो तर आहेच. काय झाले मगाशी ते घड्याळ हे झाले, हे जर सावकाश घ्या. तर घड्याळ पडले त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकलं घड्याळाकडे लक्ष देत नाही. तरी आपण लक्ष देत नव्हतो, आपण नामाकडे लक्ष देतोय, निरूपणाकडे लक्ष देतोय. त्यामुळे त्यांनी डिक्लेअर टाकलं ते तट. तर थबकल्याशिवाय नाही. थोडं आपले जे जे काही व्यवहार चालू आहेत त्याच्याकडे सुद्धा बघायला आपल्याला थबकल्याशिवाय आपल्याकडे सुद्धा बघता येत नाही. तर देवाचंच दर्शन काय, तिथं मूर्ती उभी आहे, दारं उघडी आहेत, सगळं काय फोटो लावले खरं आहे, पण थबकल्याशिवाय दर्शन. इथे सुद्धा जर थबकाल तर लक्षात येईल की आपल्याला वर काहीतरी लिहिलेले आहे, अखंडित ध्यान आत्मरूपी. अरे तर काय तिथून इथं किती वाद करतायत आपल्याला माहितच आहे. अखंडित ध्यान आत्मरूपी. आम्हाला स्वतःच एक भान सोडलं, म्हणजे ज्या अर्थाने की भूक लागली वगैरे असं, तर तहान लागली असं, तर ते बघून तर त्यांचं ध्यान म्हणजे हे आपले ध्यान आहे, आणि त्यांचं ध्यान अखंडित ध्यान आत्मरूपी. त्यांचं ते विषय निघाला म्हणून ते आठवण झाली की मागे आपल्याला बोललो होतो एका ज्ञानेश्वरच्या वेळेला. त्यांना सर्कशीला घेऊन गेले बाबा महाराजांना, सर्कशीला घेऊन गेले. त्यावेळेला ते झालं नसेल, ते बघितलेलं. यांचं काय लक्षच नाही, सर्कशीच लक्ष नाही. माणसं किती विदूषक, किती गमती जमती करतात, सगळे हसत असतात, एवढं ते झोळ्यावर चालू असतं सगळं लाईट. आता काय झालं, आता माणसाने इतक्या आकर्षक करमणूक आहे त्याच्यापेक्षा की त्यामुळे आता ते बिचाऱ्यांचे पोटावर पाय आल्यासारखी झाली अवस्था. पण त्या काळी खूप चालत होतं ते, म्हणून ते त्याची आठवण झाली. किंवा सर्कशीत बरोबर आहे, हा ठीक आहे, बरोबर आहे, पाहिजे. आणि काही त्याच्यात प्रतिक्रिया काही नाही. त्यामुळे शेवटी त्यांना विचारलं निघताना की तुमचे हे नाही, तुम्ही पाहत नाही आहे काय, बघतोय, प्रश्नच नाही. मग तुम्हाला तर एवढं तो भक्ती बसला, त्याचं हे केलं, ते त्यांना आरती केली वगैरे, आपण ते आठवत असेल तर तिने आरती केली बसून, किंवा ते शेळी तो वाघ कसे एकत्र जेवतायत वगैरे, किंवा काय ते असं मास्टर वगैरे तुम्हाला गमती घातले, जमती नाही. ते म्हणले तो रिंग मास्टर जे फटके दिलं, अशा जीवांचा उद्धार कसा होईल याचा मी आत विचार करायचा कसा. त्यामुळे मला हे दिसलं नाही.
हे भान आहे. तेव्हा पुढं जे आहे त्यांच्या सुद्धा त्यांना एक जीव आहे आणि त्याचा उठाव आहे. म्हणजे कदाचित आपण समोर गेल्यावर त्यांना जे वाटलं असतं तेच त्यांना ते सगळ्यातले प्राणी बघताना वाटतं, तेच त्यांना झाडं बघताना वाटतं, दगड बघताना वाटतं. हे दर्शन आहे खरं सांगायचं तर. दर्शन कुठलं काय? दर्शन म्हणजे काय असं मोठं ठिकाणी जायचं असं काही नाही आहे. आहात तिथे दर्शन आहे. फक्त पाहायची दृष्टी असेल तर आहे. आणि पुढे जे आहे सुष्ट दुष्ट वा क्षुद्र भव्य, आपल्याला वाटतं माणसं चांगली नाही आहेत, क्षुद्रता आहे, भव्यता आहे, अमुक आहे. या 3 रेंज आहेत. आपल्याला कल्पना असेल, आपण ह्या आरतीवर कधी इथं काही निरूपणाची अर्थना घेतली नाही, पण आपण यातल्या रेंज म्हणजे कोणते शब्द कशासाठी वापरले त्याच्याकडे आपलं लक्ष असेल. चांगलं वाईट यातली स्थिती आहे. सुष्ट दुष्ट आतल्याबद्दल बोलूया आपण. त्या माणसाचा सुष्टता दुष्टता किंवा बाहेर थोडं दिसतं, त्या आतलं आहे. क्षुद्र आणि भव्य हे बाहेरचं आहे. ही गोष्ट क्षुद्र आहे आणि हे भव्य आहे असं आपल्याला वाटतं. हे आतलं आहे, बाहेरचं आहे आणि अलीकडे आणि पलीकडे, ऐल आणि पैल. तेव्हा असं कोणाकोणाला कुठे कुठे असं वाटतं. असं कसंही कोणालाही काहीही कोणाबद्दलही वाटत असतं, कारण हे कोणाबद्दल तरी वाटतं शेवटी. अर्थात त्यांनाही आपल्याबद्दल तसं वाटत असतं. सुष्टदृष्ट तर असं असतंच. तेव्हा ह्या 3 डायमेन्शन्स घेतले. अंतरंगातलं आहे, मधलं क्षुद्र भव्य हे असं आहे आणि ऐल पैल हे असं आहे. त्या अर्थाने ती डायमेन्शन्स असं भासतं. मुद्दम कुणी कुणा भासो असं म्हणलं, कारण ज्याला त्याला प्रत्यक्षात जे भासतं ते आहे असं वाटतं. तो माणूस वाईट आहे हे खरं म्हणजे भास आहे माझा. दुसरा एखादा त्याच्याबद्दल इतकं चांगलं बोलतो त्यावेळेला जरा शंका येते. शंका काय येते तर मला जे वाटते ते चुकते का बरोबर आहे हे नाही येत, त्याला भौतिक नीट कळलेलं असावं असं वाटतं. त्यात सुद्धा काय आहे फरक गमत काय कळत नाही. आणि त्यात सुद्धा असं आहे, वस्तुतः खरं सांगायचं तर सुष्ट किंवा दुष्ट किंवा काही क्षुद्र किंवा भव्य किंवा ऐल किंवा पैल काय जे वाटतं आहे हे मला वाटणारा भास आहे. मला तसं भासतं. ऐल पैल हे भास आहे. मला सांगा, मी इकडे आहे, नदी आहे, मी इथं उभा राहिलोय, मग मला माणूस पैल तीरावर दिसतो, मी तिथं उभा असलो तर मग ते ऐल तीर झालं. मी जिथं उभा राहिलो तो मला पैल तीर दिसणार. मी ऐल का पैल म्हणजे भाषाचं. हे आपण कुठे आहोत त्याच्यावर ते कसं वाटतं हे अवलंबून आहे. आपण इकडे आहोत म्हणून ते तिकडे आहे असं वाटतं. आपण उत्तर दक्षिण कशावर ठरवायचं? दक्षिणात ते नाही का चालू असतात वाद वगैरे, कशासाठी? कोण दक्षिण कोण उत्तर काय ते आपलं गोल फेरत त्यांचं काम चालू आहे. तुमचं तर आपलं चाललंय काहीतरी उत्तर पूर्व पश्चिम हे आपले भास आहेत सगळे. हे जर लक्षात आलं तर आपल्याला ज्या जगाबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्याकडे पुन्हा एकदा बघावं लागेल. कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. ते त्यांचं दर्शन म्हणजे मला जे वाटतंय जगाविषयी ते असं स्वरूपाचं आहे आणि ते भास आहेत माझे. मला भासतं ते आणि मी जिथे आहे तिथून मला ते उंच सखल इथे जे सांगितलं क्षुद्र भव्य सुष्ट दृष्ट मला वाटतं असं. हे जर समजा मला जर नुसतं वाटतच असेल तर त्याची किंमत किती ठेवायची? त्याची किंमत माझ्या पुरतीच खरं सांगायचं तर. दुसऱ्याला तर लादण्यात अर्थच नाही, पण माझ्या पुरतीच ती किंमत आहे आणि ती सुद्धा बरोबर आहे की नाही हे अजून ठरायचं आहे. कारण तो माणूस माहित नाही मला, तो सुष्ट का दृष्ट हे जे काय आहे क्षुद्र का भव्य ते काय माहिती नाही. मला असं वाटतंय, हा म्हणजे ठीक आहे, तुम्हाला वाटतंय मला हरकत नाही. मग तसं आपल्याला आपण किती चांगले वाटतो सगळ्यांना वाटत होतं. जे इतकं ते एकदा विचार करायला लागलं की लक्षात येतं की असं का वापरलंय. आता असं वाटल्यामुळे परिणाम होतात ना. हा भास हे लक्षात आणून जाण्याचं कारण तिथं काय आहे?
सुष्ट हे मला वाटतं. मग असं एकदा सुष्ट वाटला, एकदा दुष्ट वाटला, किंवा हा चांगला आहे, वाईट, हंस आहे, असं वाटलं एकदा की पुढच्या प्रतिक्रिया निर्माण होतात. मग जो आपल्याला मनाला जो चांगला वाटलेला आहे त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया अनुकूल असते. जो वाईट दिसलेला आहे, जे चांगलं दिसेल नाही, त्याच्याबद्दल प्रतिकूल होते. हे अनुकूल प्रतिकूल माझं जे चालू आहे, एकाबद्दल मला सुखाचं आहे, एकाबद्दल मला त्रासाचं आहे. मग अशी सगळी माणसं सगळीकडे एकमेकांना त्रासलेली असतात बरेच वेळेला. म्हणजे आपल्या घरात नसेल कोणी एकमेकांना त्रासलेलं, अशी आशा करतो मी, पण तरी सुद्धा असं कुठेतरी त्रासलेलं राहतो. हे कोणाचं तरी कोणाबद्दल, कारण हे भासच, त्यामुळे ते होतच राहणार असं. तेव्हा हे इथं आपण म्हणायला सोपं असलं तरी अर्थाला ते बारीक आहे. हे जरी असं एकमेकांना वाटत असलं आणि काही लोक काही लोकांना त्रासाचे वाटत असले, तरी तुझला प्रिय कण विश्वा म्हणाला, कुणी कोणा त्रास, म्हणून संतांना कोणाचा त्रास वाटत नाही. ते आपले देव, त्यांना कोणाचा त्रास वाटत नाही. हे केव्हा कळेल, त्याच्यासाठी आपलं आत्ताचं हे चिंतनाचं सत्र आहे. आता काय आपण याचा विचार चिंतन करावं. आणि हे चाललं आहे ते जरी आपल्याला कळलं तरी काही पुन्हा नवीन अभंगाची गरज आहे अशातला भाग. जे काही इथे आपण म्हणतो, जे आपल्याला पाठ आहे, जे आपण आपले इतके वर्ष समोर आहे, तर त्याला तुझला प्रिय कण कसं काय वाटू शकतो? तुझला प्रिय कण विश्वास, म्हणजे मला तो माणूस आहे, एवढा मोठा कण नाही, एवढा मोठा माणूस आहे, तो मला चांगला वाईट वाटतो, मी त्याला ढकलतो, जवळ घेतो, फेकून देतो, लोकांना सांगतो. हे सगळं जे आहे हे माझ्यापर्यंत चाललंय, हे माझा भास आहे, त्याच्यावर अवलंबून चाललेलं आहे, हे जर माझ्या लक्षात येईल तर मग त्याला असं का वाटतं याचा उलगडा करून घेतला पाहिजे. हे तर लक्षात येईल की त्याला प्रिय कसा राहू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जे कळतं की नाही, म्हणजे ह्या अर्थाने ते परमेश्वराला कळत नसलं पाहिजे. खरं आहे की नाही? त्याला कसं तरी सगळं प्रिय वाटतं. म्हणजे एखाद्याला सगळं छान आहे, सगळं छान 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 आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो याला ज्ञान चित्रकलेतलं कळत त्याने प्रत्येक गोष्ट त्यांना छानच वाटते. चित्रकलेतला जाणकार असला मनुष्य म्हणजे कसं असतं, बरोबर त्याच्या लक्षात येतं. आता गाण्यातलं जाणकार आहे, चित्रकलेतलं जाणकार आहे, वेगवेगळ्या कला आहे, त्याच्यामध्ये जाणकार असलं की त्याच्यात लगेच लक्षात येतं ह्याच्यात दोष कसा, ह्याच्यात काही कसं, हे कसं, हे या लेवल, हे या लेवल, ते लेवल, ते लेवल, चांगली गोष्ट आहे. पण भगवंताला जर प्रेमाचा प्रश्न आहे, प्रियतेचा प्रश्न आहे, तर त्याला प्रत्येक कण ह्याच्यातला त्याचा आहे. कण सुद्धा, मातीचं कण सुद्धा त्याला प्रिय आहे. ही काय आहे, हे बघण्याची दृष्टी असेल तर हे आहे ती यावी, म्हणून ते रूप अचेतन सचेतन दर्शन घ्यावं. दगडाचे दर्शन घ्यावं, झाडाचे दर्शन घ्यावं, माणसाचंही घ्यावं. कारण सगळीकडे जर तो आहे तर तो याती आहे. मला जे घ्यावं असं वाटतं ते घ्यावं असं नाही, परमेश्वराने जे दिलं आहे त्याचं दर्शन घ्यावं. मला जे घ्यावायचं आहे त्यासाठी मी काही करू शकतो. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत फिरतात, इकडेपासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत माणसं फिरतात, ते दर्शनासाठीच फिरतात. ते तिथे आहे म्हणून आहे का, आपल्याकडे नाही आहे का? इथे असं अभिप्रेत आहे की मी थबकलोच नाही, त्यामुळे तू इथंच दर्शन होऊ शकतं याची मला कल्पना झाली नाही. ते कुठेही होऊ शकतं, त्या घरी पण होईल, कडवडलांच्यात होईल, कोणाच्यात आणि कोणाच्यात होईल, इथेच होईल, कोणाच्यात कशातही होईल. मग असं त्याला ते सगळं प्रिय असल्यामुळं आपल्याला त्याचं समजा काही आवडत नाही. आपण म्हणतो त्यांचं आमचं नाही, बरं असं तुमचं त्यांचं पटत नसलं तरी परमेश्वराचं तुमच्याशी पण पटतं आणि त्यांच्याशी पण पटतं. हे आहेच ना, तर त्याला काय करायचं. हे एक काहीतरी परमेश्वर आहे, तो या स्वरूपाचा आहे आणि त्याची दृष्टी काय आहे ती करावी, म्हणून हा विश्वात्मकाचा समोर आहे की, आणि ज्याचं आपल्याला प्रिय आहे त्यांचं आमचं पटत. मग काय करता तुम्ही, त्यांचं काय का होईना, त्यांचं आमचं पटत, त्यांचं आमचं पटत नाही, मग त्यांचं काय का होईना, त्याचं काय झालं ते आपल्याला जातं. आणि जे आपल्याला पटतं, जे आपले या अर्थाने त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, त्याचं का होऊ नये, त्यांचं आपलं पटत नाही.
प्रेम नाही त्यांचं आहे, पण त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे आणि त्यांचं ठीक आहे काढून किती माणसाचा विचार करण्यावर काय बंधन आहेत आणि त्याचं प्रत्येकाशी पटत असल्यामुळं कणापर्यंत प्रत्येक वस्तू त्याला स्वतःचीच वाटत असल्यामुळं आणि प्रेमाची वाटत असल्यामुळं सर्वांचे हित नित्य घडावे या पलीकडे त्याचा काहीही येत नाही. आणि आपल्याला काय म्हणायचं हेच आपल्याला एवढं मिळावं, एवढं कळालं तर खूप एकदम गोष्टी सोप्या होत जातात. यासाठी ज्या चिंतनाची गरज आहे ते मोकळं करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला याची पार्श्वभूमी लक्षात आली. खरं सांगायचं तर ज्याला हे सगळं एवढं माहितीच आहे, खरं सांगायचं सगळे तो कोणाला माहिती म्हणून थोडं सांगतो ते आपलं तुम्ही ऐकताय म्हणून सांगतोय. खरं तर आपण सगळी अनुभवी माणसं, किती अनुभव मागे प्रत्येकाचे. प्रपंचाचा अनुभव आहे 50 वर्ष 25 वर्ष 10 वर्ष. तसा प्रपंचाचा अनुभव 1 वर्ष सुद्धा पास होतो, पण खरं ते कळतच खरं सांगायचं. पण तरी सुद्धा काय 50 वर्ष वगैरे सगळे अनुभव आहे. तर आता कशाचा विचार करावा? अचेतन सचेतन ऐल पैल सृष्ट दृष्ट असं आहे, हे डायमेन्शन, हे वरचं, हे खालचं, अंतर्गत बाह्य अशी ती डायमेन्शन्स आहेत वगैरे. खरं काय म्हणजे तसं विचार करता काय तशी खरी आवश्यकता नाही असं जर एखाद्याला वाटलं तर बरोबर आहे. पण त्याच्या मागे एवढा मोठा अनुभव असल्यानंतर की त्याला केव्हाच कळलं असेल असं मला वाटतं. आणि आता ठीक आहे, असल्या गोष्टी शिकण्याची खरं तर आम्हाला काही गरज नाही. खरं सांगत असं जरी म्हणलं कोणीतरी मला पटतं असेल असं असू शकतं. मग अशा वेळेला आपण काय म्हणतो की आता मुलं वगैरे त्यांचं ठीक आहे, त्यांना शिकलं पाहिजे, जगाचा अनुभव नाही त्यांना आला तर त्याच्यासाठी हे सगळं काय येईल पैल वगैरे तुम्ही जे काय म्हणताय क्षुद्र भव्य वगैरे जे काय म्हटलं सगळं त्यांनी नीट शिकलं पाहिजे ना. आमच्या दृष्टीने काय फरक पडत नाही, आलोच आहोत, बसलोच आहोत. जोपर्यंत कुठला मोबाईल आपल्याला येत नाही किंवा निरोप येत नाही तोपर्यंत तरी निदान तुमचं चाल असं सुद्धा म्हणू शकतो. काय करणार, काय म्हणतील, काय सांगता ते होऊ शकतं असं मला मान्य. तरी सांगा चालू दे. आणि चालू दे म्हणजे काय, ती मुलांसाठी असेल तर ती ऐकतीलच. गरज आहे त्यांना, फार हे असतात काय इमॅच्युअर आपल्यासारखे. खरं सांगायचं तर आपल्याला 4 शब्द सांगा म्हणलं तर कोणी तयार नाही. खरं सांगायचं तर खूप सोपं आहे काय 4 शब्द सांगायचं. त्यात सुद्धा सुरुवातीला फक्त एवढं म्हणायचं, आता तुम्ही सांगता आहात तुम्ही सांगितलंच आहे तर मग आता ही 4 मार्गदर्शनपर शब्द सांग. आपण हे मार्गदर्शनपर 4 शब्दाबद्दल आपण कधी विचार केलाच असेल बहुतेक, अनेक विचार आपण केले असतील. तर मी तर करतो की ज्या वेळेला असे 4 मार्गदर्शनपर शब्द म्हणजे ते जसं 2 शब्द असतात म्हणजे 200 जसं ते 4 शब्द याचं काही अजून सापडलं नाही. 4 म्हणजे किती आहे आणि ते बदलतही राहणार, तुला काही ठरवता येणार. 4 शब्द सांगणार म्हणजे काय सांगणार म्हणजे. तेव्हा मार्गदर्शन ज्या वेळेला असे लोक करतात, आपली इथं काही मार्गदर्शन वगैरे काही नसते बघा, त्या अर्थाने काही नाही चालू. हे मार्गदर्शन करणाऱ्यांचं काय असते तर हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, ते काय आपल्याला माहिती आहे. तर ते मार्गाचं दर्शन निर्देश दाखवतात, त्यातल्या दिशा दाखवतात. खरं सांगायचं तर मार्गाचं दर्शन जर करायचं असेल, घडवायचं असेल तर कोण घडवेल? खरं मी मार्ग कसा चाललो आणि कुठे येऊन पोचलो आहे आता तिथपर्यंत जो आलाय तो खरं मार्ग दाखवेल. त्यामुळेच होतं काय की अनेकांचं मार्गदर्शन हे जर आपण जसे 2 आवाज असतात आपल्याकडे, मग आपण त्याच्याबद्दल एकदा चिंतन सत्र घेतले त्यामुळे सांगत नाही. तर 2 आवाज असतात. ज्या वेळेला एखाद्याकडे काहीतरी घडतं त्यावेळेला नाही का छान हो का ठरलं का, म्हणजे त्याच वेळेला नाही आमचं नाही ठरलं, म्हणजे हे जे मुलीच काय बघतात ते नाही ठरलं असं वाटतं गोष्टी.
त्यावेळेला हो का वा छान छान तुम्हाला चांगला मिळाला बरं झालं. इकडे त्यावेळेला मनात आलेलं असतं. खरं तर इतकं चटकन जमण्यासारखं यांचं नाही आहे खरं म्हणजे. हे जे दुसरं आहे असं जे आत बाहेर असतं, तर तसं ह्यात काहीतरी ह्या मार्गदर्शनाच्या वेळेला आपल्याला आत बाहेर असलंच आहे की मार्गदर्शनामध्ये जर आपण शांतपणे त्याचं ऐकलं तर लक्षात येतं की त्यांचं मार्गदर्शन म्हणजे त्यांनी खरं म्हणजे आता जे सांगतात की काय, आता ते सांगतो उदाहरणार्थ काहीतरी म्हणजे आणखी लक्ष स्पष्ट यायला व्हायला, तर त्यांनी खरं म्हणजे कसं जगायला हवं होतं असं त्यांना वाटते ते आता ते सांगतात. मार्गदर्शन म्हणजे काही या विषयी मला तर थोडी अजून क्लॅरिटी आलेली आहे, ती यावी म्हणून मी असं चिंतन करतोय. ते मला स्वतःला क्लॅरिटी यावी म्हणून का ठीक, मी उदाहरण देऊन सांगतो. रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांना नमस्कार करावा. मुलांना मार्गदर्शन नेहमी मुलांनाच मार्गदर्शन करतात, कारण मोठे कोण काय मार्गदर्शन करण्याच्या मनस्थितीत असतात, ते कोणी मार्गदर्शन घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे मुलांना मार्गदर्शन सकाळी उठून काय बाबा, समजा आई वडिलांना रोज नमस्कार करावा म्हणजे मी खरं करायला हवा होता नाही केलं किंवा अजूनही नाही करत असं आहे. ठिकाण हे जे काही सगळं गायडन्स आहे इट्स लाईक कन्फ्युशन. तुम्हाला आतल्या स्तरावर त्याच्यात एक प्रकारची आपण जे करायला हवं होतं तर आपण त्या ठिकाणी पोचलो असतो, ज्या ठिकाणी यांना पुसा म्हणतोय त्या ठिकाणी पोचलो असतो. या दिशेनं चाललेले दुसरं घ्या उदाहरण, अभ्यास नियमितपणे करावा. आपल्याला आठवतं आपण शेवटच्या महिन्यात सुद्धा काय केले, याला आपण नियमित पुढे करा म्हणून सांगणार, जूनमध्ये सावध हो म्हणणार काय वगैरे, आणि तो तरी कसं ऐकणार हे सगळं, कारण त्यांचा अभ्यास जरी यांनी बघितला नसला तरी बाकी बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यामुळे मार्गदर्शन करणारा करतो, सांगणारा काही परिणाम होत नाही. अभ्यास नियमितपणे करावा, रोजच्या रोज व्यायाम करावा. पट्टी उठलेली दिसत नाही त्याला वेळेवरून व्यायाम दिवसभर नाही संध्याकाळी, पण त्यावेळेला सांगताना मात्र मार्गदर्शन किती सोपं असतं की व्यायाम करा. काही नाही जमत तर निदान सूर्यनमस्कार केला. आपल्याला मागवून आठवत असते की आपण सूर्यनमस्कार करायचे बरेच दिवस ठरवले, पण अजून काय 8 दिवस सुद्धा कधी संकल्प तडली गेले नाही. काय करावं, रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लाईट लावतो ना वारंवार, ते सुद्धा दुसरं बटन लावा. हे आता दिसतं तर संध्याकाळी देवापाशी दिवा, मग काय परवाच्या म्हणा म्हणजे चांगलं चित्ताला वळण लागतं. आता ते आपल्याला कळत असते, ते ऐकणाऱ्याला पण कळत असतं. लोकांशी नम्रतेनं सौजन्याने बोलावं. त्यांनी नुकतंच आत्ता घरात काय एकमेकांशी बोलत असतं ते ऐकलेच असतं. मग असं जर समजा वडील जर समजा मुलाला मार्गदर्शन करतात की लोकांशी नम्रतेनं किंवा सौजन्यानं बोलावं, आई जर बाजूला असली ती सांगते तसंच घरच्यांची पण बोलावं असं पण त्यावेळेला कारण मागून सांगण्याचा अधिकार राहिला असतो, त्यामुळे ती सांगते. तेवढं घरच्यांची बोलतच असतं. पैशाचा सत्तेचा लोभ धरू नये. आपल्याला मनात आठवत, आपल्याला अजून साठवले तेवढं सुद्धा अजून कमी पडेल की काय असं वाटते. आणि हे असं झालं. दान धर्माची आठवण ठेवावी. क्षणभर मनात येतं आपण दान केलं, धर्माने वागलो का नाही वागलो तर मनात येतं. तेव्हा ही सगळी अवस्था आहे. यात मूळ काय इथे म्हटलंय, समग्रतेचे भान मनात कृतीतान हृदय नसेल. समजा मी यातलं काही केलं नसेल तरी केलं नाही याच्याबद्दल माझ्याकडे आत्प्रमाणे पहा, माझ्याशी माझ्या ते लक्षात आलेलं आहे, ठीक आहे, त्याच्याशी ते जुळलेलं आहे. जर कोणी केलं असेल तर त्याच्याबद्दल आदरपण आहे, ते पण जुळलेलं आहे. असं सगळीकडे जर पाहत गेलं तर समग्रता म्हणजे काय ह्याची थोडीशी परिचय आपल्याला होईल. माझ्या दृष्टीने चिंतनाचा विषय समग्रता आहे. तिथे 3 टप्पे आहेत, त्याच्यामध्ये आत्ता काय जमेल तेवढी सुरुवात करून ठेवेल. समग्रतेचं काय असतं, आपल्याला अनेक बाजू त्यातल्या म्हणजे आता समग्रता म्हणजे हे खरं सांगायचं तर
व्यग्र समग्र वगैरे असं असल्यासारखं वाटतं. त्याचं काय नाही, आपण खूप गोंधळ झालेला आहे ह्याचा सगळ्याचा. तो आपल्या परीने आपल्यापुरता तरी आपण दूर करायचा प्रयत्न करू. बरं, मी असं करतो, पिंट्याची काही गोष्ट सांगतो म्हणजे त्याच्या जरा क्लॅरिटी येते आधी थोडी. तो एक दिवशी खेळता खेळता मध्येच एकदम घरात फळ झाला आणि त्याला ते आठवण झाली. मुलांचं कसं असतं की ते त्यांच्या खेळाच्या नादात असले म्हणजे एकदम मध्येच त्यांना काहीतरी महत्त्वाची गोष्ट घडलेल्याची आठवण होते आणि ती कोणाला सांगावी, त्याप्रमाणे त्यांचे कसे घरात संबंध असतील त्याप्रमाणे आई भाऊ म्हणजे दादा किंवा कोणताही काय कोण असेल ते वडील कोण असेल त्यांच्याकडे जातात. त्यामुळे पिंट्यात आवडतो धावत भावांच्याकडे खेळता खेळता, भाव अधिक गंमत आहे. गंमत आहे हो. आमच्या शाळेतून आमच्या वर्गाची आज सहल अचानक सांगितलं मला. सहल एका ठिकाणी गेली होती. बरं, असतात की शाळेच्या सहली अशा ठरतात आणि त्यावेळेला पण घेऊन जाऊ शकतात. त्यांचं ठरलं असेल त्याप्रमाणे गेले. हो, तसंच झालं. अचानक सांगितलं आम्हाला आता आपल्याला 4 वाजता सांगितलं. त्याच्यामध्ये 4 वाजता आम्ही गेलो आणि एका बिल्डिंगमध्ये आम्हाला गेलो होतो. कुठं होतं, काय होतं त्याचं, खूप बाहेर मोठा बोर्ड होता, प्रशिक्षण केंद्र. प्रशिक्षण केंद्र म्हणून बोर्ड होता. अरे पिंटे, तुला कल्पना नाही आली म्हणजे मोठ्यांचं कामच मार्गदर्शनाचं असतं. पिंटे, तुला कल्पना नाही अरे अशी प्रशिक्षण केंद्र असतात आणि प्रत्येक क्षेत्रात असतात. बँकांचे प्रशिक्षण असतात, सरकारी खात्यांचे प्रशिक्षण असतात, LICचे असतात, किती कंपन्या आहेत त्यांची असतात, तिथे अशा तऱ्हेचे शिक्षण केंद्र चालतात. बाबा ऐका ना, आम्ही काय सांगतो त्यांनी आम्हाला केंद्राची सगळी माहिती सांगितली. बर, मग त्यांनी काय काय सांगितलं, तर त्याने सांगितलं की इथे कसे सगळे शिकत असतात असं त्याने आम्हाला सांगितलं. मग ते काय 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 त्यांचा विषय खूप सांगितलं, काय काय तात्पर्य असं नाही, काय काहीतरी तात्पर्य सांगतो. तर त्यांनी सगळं काय 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 सांगितलं आणि सगळी माहिती दिली आम्हाला, सगळे कसे शिकायला आहेत सगळे. आणि ते केंद्र बोर्डच होता शिक्षण केंद्राचं. मग आम्हाला त्यांनी सांगितली शेवटी काय की तुम्हाला काय माहिती विचारायची असली तू विचार. तू नाही काय विचारलंस, माहिती आहे ना पिंट्या काय आहे तेव्हा तू काय विचारलंस ना. नाही नाही, मी विचारणार नव्हतो. तिथे काय झालं, बाकी सगळी मला लहान लहान अशी तरुण वगैरे मंडळी दिसत होती आणि 1-2 माणसाची हे सांगत होती सगळी माहिती ना. तर मला उगाच वाटलं की ह्यांना काय आपण ते मांडले, आपण एखाद्या शंका विचारलं काय हरकत नाही. मला त्या क्षणी असं वाटलं म्हणून मी एकदम एक गोष्ट विचारली. मला मी काय जास्त काय विचारलं नाही. मग काय विचारलंस तू, मी त्यांना विचारलं की मग इथं हे सगळं कळलं आम्हाला, ही शिकवतात तुम्ही शिकतात वगैरे, तर मग आपण पण इथे शिकता, मग आपण काय शिकता मी होत विचारलं. तर ते म्हणाले नाही आम्ही इथं शिकत नाही, आम्ही इथं शिकवतो. मला गंमतच वाटली, शिक्षण केंद्र त्याच्यात शिकवतात, शिकतात ना, शिक्षण केंद्र म्हणजे शिकतात ना, तिथे शिकवतात कसं काय. मला गंमत वाटली म्हणून मी पुढं काहीतरी विचारणार होतो. तेवढ्याच आमच्या सरांनी माझं शर्ट म्हणून मी गप्प बसलो, मी काही पुढे विचारलो नाही. पिंट्या, अरे बरोबर आहे त्यांचं, तू गीत काहीतरी शंका घडतोस की त्यांना माहिती आहे, तर मला नाही का माहिती आहे तसं ते तुला त्यांना माहिती असलं पाहिजे, शाळेत पण असं तू काहीतरी करत असला पाहिजेस, म्हणून त्यांनी सरळ उठला. पण बाबा गमत आहे की नाही की शिक्षण केंद्र म्हणजे सगळे शिकणारेच असायला आहेत. शिकलेले तिथं कशाला येतील. पण गंमत आहे की नाही, शिक्षण केंद्रात शिकवणार गंमत आहे, गंमतच आहे असं म्हणत पिंट्या परत खेळायला पळाला. बाबा प्रथम त्याला आगाऊ समजले आणि नंतर गंभीर झाले. यात्रा जरा करूया, यात्रा जरा करूया, यात्रा जरा पुरे जगातील वणवण हाता, पुरे जगातील वणवण हाता, वण
म्हणताना जे वेळेला उशीर होतो तर तेव्हा आपण अनुभवी आहोत म्हटल्यानंतर त्यात चिंतन करण्यासारखं काय राहिलं मग. आपण आता समग्रतेचं चिंतन असं मी आत्ता शब्द मगाशी वापरला आणि समज चिंतनासाठी काय हा विषय मोठा असल्यामुळं सुरुवातीला आज त्याचा जेवढा होईल तेवढा विचार. अडचण काय आहे हे चिंतन कोणतं काय करायचं चिंतन. तर आपण सगळे जर अनुभवी आहोत मुळातच तर ते चिंतन करण्यासारखं हे आहे की पहिला अनुभव नव्या अनुभवाच्या आड येतो. हे चिंतन करायचं येतो का जे केलं नसलं तर हा प्रश्न आहे. केला असेल विचार तर उत्तर माहितीच आहे. पहिला जुना अनुभव हा नव्या अनुभवाच्या आड येतो. मी आपल्याला एक विरोधाभासाचं जसं आत्ता विषय निघाला तसं मोठे लहानाला म्हणतात की आम्ही अनुभवी आहोत. बरोबर आहे. शिकण्याची प्रक्रिया त्यामुळे थांबते कारण आपण मोठे आहोत अनुभवी आहोत. पण शिकण्याची प्रक्रिया खरंच थांबू शकेल का तर नाही. मला लहानांकडून काही करायचं शिकावं लागेल. पण मोठ्यांचा अनुभव लहानांकडून शिकण्याच्या आड येतो. म्हणून ज्ञानेश्वरांनी महाराजांची ज्ञानेश्वरी ज्या थोरांनी ऐकली त्यांना नमस्कार करावा. आम्हाला 16 वर्षांमुळे काय सांगणार ते काय सांगितले ते अजून सगळं कळत नाही याची परिस्थिती आहे. एवढं चांगलं झालंय. मग त्याच्याकडून ज्याने कोणी 20 वर्षाच्या 25 50 70 वर्षाच्या कोणीतरी ऐकलं असेल ते खरोखर त्यांचा अनुभव आड आला नाही हे मी बाकी समजतो. अशा दृष्टीनं पाहिलं तर मग ते सगळं ते प्रियकण विश्वामधला पर्यंत ते का जातात आणि आता विश्वात्मक विश्वात्मक देव कसा होतो त्यांचा आपल्याला अजून देवळातल्या देवापर्यंत पोहोचता येत नाही. त्यांचा देव विश्वात्मक होतो आणि तो त्यांचा 16 वर्ष होतो. मग आता इथे लहान मोठ्याचा प्रश्न कुठे आहे. पण मोठ्याच्या जर त्यावेळेचा आपण इतिहास किंवा काही आठवणी किंवा असं जर काही वाचत असालच तर त्यावेळेला कित्येक मंडळी चाललंय काहीतरी चांगलं चाललंय महत्वाचं आहे असं वाटत आहे पण जावं की नाही. कारण शेवटी एक पोरगं सांगते हो एक लहान सांगते त्यामुळे जावं की नाही. आपल्याकडे एवढी विद्वत आपल्याकडे एवढा वेळ अभ्यास एवढं हे कोण ह्यातला तज्ञ कोण त्यातला तज्ञ मग आपण ते जाऊन ऐकावं की नाही असं वाटतं. कारण आपण ऐकण्यासारखं त्यात काय ऐकणार. पण लोकांची तिकडं गर्दी होती जे काहीतरी गडबड आहे गावामध्ये. आपल्याला त्यावेळेला माहित असेल की गडबड झाली गावामध्ये की हे काय चाललंय खांबार टेकून बसून त्यांचं आणि हे लोक काय काय ऐकतात एवढं काय ऐकतात असं उत्सुकता तर आहे पण जावत तर नाही. एक अनुभव नव्या अनुभवाच्या आड ज्यांच्या आडाला ते वंचित राहिले ज्यांच्या आडाला नाही ते बराबर त्यांच्याबरोबर पुढे गेले. एक 16-18 वर्षाच्या मुलाबरोबर पुढे जाणार आणि ते सुद्धा 60-70च्या माणसांनी जाणार ही केवढी गोष्ट असेल. आता ह्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं की लक्षात येईल की का असं होतं हे पण आपण पाहावं. तर का लहान मुलांना ते लक्षात येतं. आपल्याकडे लहान मुलांना लक्षात येतात त्याच्याकडून शिकावं लागतं अनेक वेळा. आपण मागे आपल्याला बोललो होतो मुलं पेन्सिल हरवून येतात पेन हरवून येतात. कारण काय विचारलं तर सांगतात ना आपल्याला त्याच्याकडे नव्हतं म्हणून मी त्याला दिलं. अरे काय आहे तुला व्यवहाराचं ज्ञान अजून तुला काही कळत नाही. अशी जर तू पेन देत राहिलास पेन्सिल देत राहिलास काय होईल उद्या आपलं काय होणार आहे आयुष्यभर पेन्सिल वाटलं त्यांचं काय होणार नाही. ते इतकं पडलंय मागे की मागे ठेवून जायला लागणार आहे अशी अवस्था आहे. खरं सांगायचं पेन पेन्सिली नव्हे तशा कितीतरी पेन पेन्सिली इतकं सगळं ठेवून जायला लागणार आहे. पण त्याला लगेच दाटून त्याला मारून त्या दिवशी तर तुला हे कळत नाही जरी कळेल त्यावेळेला तू शहाणा होशील. तेव्हा शिकण्याच्या बाबतीत का असं होतं त्यांना ज्या वेळेला त्याला पेन्सिल नव्हती त्यावेळेला त्याला काय पेन नव्हतं तर त्याला ते मित्राला द्यावंसं वाटलं किंवा त्या कोणाला दिलं त्यांनी शेजारी बसलेल्या मुलांना दिलं आणि ते त्याच्याकडेच राहिलं
येताना मागून नाही का घ्यायचं? कारण आपल्याला ते सगळं असतं. कुणी सही करायला पेन मागितलं तर आपण आपलं काम झालं असलं तरी काहीतरी काम करून थांबतो की त्याचं एकदा झालं म्हणजे तेवढं पेन काय जीव माणसं तर कशात अडकेल. मला वाटतं शेवटी ते कावळे त्यासाठीच थांबत असतील. कोणाचं पेन, कोणाचं टोपणासाठी सुद्धा थांबेल माणूस. पेनाचं टोपण राहिलं, पेन दिलं पण टोपण राहिलं, आता शर्ट होणार ना, खराब होणार ठेवायचं म्हणजे. कुठे टाकलं त्यांनी कोण वाटतं? बरं विचारलं तरी अवघड आहे. ते पेन घेतलं टोपण कुठं टाकलं असं म्हणावं तरी अवघड. मग त्याला हे मोठी माणसं असल्यामुळे ते अर्थातच शहाणे असल्यामुळे त्यांचा काय प्रॉब्लेम येते. पुढच्या वेळापासून ते खटक्याचंच पेन ठेवतात. म्हणजे हे पण टाकायचं, टोपण टाकायचा प्रश्न नाही. किती आपल्याकडे हे असतं, पर्याय असतात. हे मुलाला त्यानं का दिलं एवढा जरी विचार केला समजा तर आपल्या लक्षात येईल तुझला प्रिय कण विश्वा मधला मधलं हे एक फक्त कण आहे, तो त्याच्याकडे आहे. त्याला असं वाटतं की त्याच्याकडे नाही आहे आणि माझ्याकडे 2 आहेत तर मी त्याला एक द्यावं. अरे तुला 2 कशासाठी दिली होती तुझ्या लक्षात आहे का? एखादं हरवून बसलास म्हणजे म्हणून तुझ्याकडे 2 दिली होती. हे मोठे त्याला सांगतात, ते मोठे असतात त्यामुळे त्यांना अनुभव असतो. एखादं हरवू शकतो, त्यासाठी त्याला 2 दिले तर त्यानं दुसऱ्याला देऊन टाकलं. का दिलं बाबा? त्याच्याकडे नव्हतं. वास्तविक ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याला देण्यासाठी त्याच्याकडे आहे असं भगवंताला वाटतं. हे खरं त्याला कळतं. कारण याचं कारण काय तर शिकण्याच्या ज्या कक्षा आहेत त्या बाबतीत जे मोकळेपण आहे ते मोठ्यांच्या पेक्षा शिक्षणाच्या कक्षा लहानांच्या अधिक रुंद असतात. त्या स्वच्छ असतात, मोकळ्या असतात. त्यामुळं माझ्याकडे 2 आहेत आणि त्याच्याकडे नाही आहे या परिस्थितीत तिथे ते द्यावं असं त्याला वाटतं. ही काही चैन आहे का मला सांगा? तुझी चंगळ केली आहे का? नाही, तर फक्त माझ्याकडे होतं ते झालं दिलं. कारण त्याच्याकडे नव्हतं म्हणून दिलं, त्याचं काय तुटलं म्हणून दिलं. पण त्याला घरी आल्यावर रागून घ्यावं लागतं. होतं काय की मोठे अनुभव म्हणजे एखाद्या आपण डबा बंद म्हणून शब्द जसं अनुभव बंद होतात. अनुभवाने मनुष्य अनुभव बंद होतो त्यामुळे समग्रतेची वाट बंद होते. अनुभव बंद हा शब्द जर आपल्याला मला थोडासा कमी वाटतो काही वेळा, म्हणून अधिक सांगतो की अनुभव बद्ध होतो. अनुभवाने जर अनुभव बद्ध होत असेल मनुष्य तर अनुभवाला काही किंमत नाही. मला जर अनुभव अपप्रभाव शिकवत असेल, मला तरी हे शिकवा, व्यवहार शिकवा, पण अपप्रभाव शिकवू नये. ते जर तो शिकवत असेल तर मी जो अपप्रभाव माझ्या ठिकाणी नव्हता तो त्यांनी निर्माण करून मला बद्ध केला. अनुभव बद्ध झाला. मुलगा अनुभवबद्ध नाही, त्याच्याकडे हा अनुभव नाही दिलेला अपपर. आपण त्याला आता शिकवणार आहे, तो दुसरा आहे, त्याच्याकडे नसेल तरी त्याला द्यायचं नसते. म्हणजे काय करायचं असते? 100 पेनं साठवायचे असतात जी यांनी साठवते आणि मग त्याची काळजी करत बसायचं असते. पुढं कोण घेणार नाही ना. त्यापेक्षा वेळेत देऊन टाकला आपल्या पुरतं एक ठेवलं तर काय बिघडलं? होतं का मला सांगायचं? अनुभवाने मनुष्य अनुभवबद्ध होत नाही ना, हा विचार करा. खरं तर अनेकदा आपल्याला असं लक्षात येईल, आपण जर खरोखरच म्हणजे माझी ही विनंती म्हणून समजा वाटलं तर शिकून घेण्याच्या पातळीवर येऊ शकलात, येती असाल तर मोठ्यांपेक्षा लहानांकडून जास्त शिकता येतं आपल्याला लक्षात येईल. कोणी ऋषीमुनी झाले नाहीत, मोठी माणसं ती ज्ञानी नाहीत अशातला भाग नाही आहे. आहेत, त्यातही लोक आहेत. पण ते जर मोठे असतील आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं असेल, क्षणभर अगदी पूर्ण विचार करू ना की ते मोठेही आहेत. मी तत्व म्हटलं मोठ्यांपेक्षा लहानांकडून शिकण्यासारखं असतं असं सर्वसाधारण आहे. पण तरी सुद्धा ऋषीमुनी नाही तसं नाही, मोठी माणसं नाही तसं नाही. काही अशी आहेत त्यांच्याकडे आपण जात असो, ते जर मोठेही असतील आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखंही असेल तर ते अनुभवाने बद्ध नसतील, ते थांबले नाही आहेत. त्याचा अर्थ ते मोठे असले तरी शिकत असतात म्हणून त्यांच्याकडून शिकता येतं. जो शिकतो आहे सतत त्याच्याकडूनच शिकता येतं. ज्याचं शिक्षण बंद झालं आहे, क्षमा करा, ते आपलं शाळेत शिकवण्याचं वगैरे काम करत नाही. ते कसं शिक्षक 5वीतले 5वीतच राहतात. वर्षभरात का होईना मुलं 6वीत जातात. काय करणार? तिथे 7वी 8वी 9वी 10वी वगैरे, आणि पुन्हा हे परत जून उजाडलं की परत आपला पहिला परत. तर हे आता तिथे आहे म्हणून दिसून येतं.
कित्येक वर्ष पहिलीला असतात. म्हणजे शिक्षक आहे म्हणजे मुलं कधीच दुसरी जात. म्हणजे अनेक वेळेला त्यांना पहिली ठेवावं लागतं, त्यांना खरं दुसरी तिसरी चौथीपर्यंत त्यांची रेंज जाते. पण हे आपल्याकडे कायदा तसा आणलाय की वर्ष गेल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही. काय शिक्षण पद्धत आहे. एखादा शार्प चालला पुढे जाऊ दे, द्या दुसरी जाऊ तिसरी जाऊ दे. पूर्वी प्रवेश द्यायचे बघा, तुम्हाला आठवत असेल की तुमच्या मला दुसरीच बसवा, कारण त्याची परीक्षा दुसरीच आहे तिसरीच आहे असं जर आढळ असेल तर त्याला दुसरीच बसवा. 365 दिवस जून ते मे हे सगळं झाल्याशिवाय तुला तिसरीत प्रवेश मिळणार नाही. आपल्याकडे असे सगळे आता काय इतकं म्हणजे झालं, व्यवस्था उत्तम झाल्या, पक्क्या झाल्या. पण काय आहे आता असं का होतं क्षणभर सर्वसाधारण अनुभव असं तरुणांकडे जायचं त्यांच्याकडून शिकायचं, मुलांकडे जायचं त्यांच्याकडून शिकायचं. विवेकानंद त्या अर्थाने आयुष्यभर शिकतातच आहेत आणि तरुणच आहेत म्हणून ते 39 वर्षी सगळ्यांचं काम करून निघून आले. खूप माणसं अत्यंत कमी आहे. तिथं वर्षी कृष्णदास महाराज आपल्या दृष्टीने अजून शिकायचं म्हणजे लहान आहे, वयाने विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज तर माऊलीच बोलायचंच काम नाही तिथं. त्यांच्याकडून कोण शिकायला तयार होईल का मला सांगा. आज जर ज्ञानेश्वर महाराजांची क्षणभर कल्पना करू किती लोक ऐकायला बसले असते मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वरी आहे म्हणून ऐकायला बसतो. ती सुद्धा शेवटी शब्दात बद्ध केल्यानंतर त्यात सांगितल्यानंतर मग कोणतरी ऐकायला तयार होतं, कारण त्याचं प्रमाण आहे. वयाचं बघितलं की बाबा यांच्याकडे काय शिकायचं असं वाटेल, हे अजूनही वाटेल. पण मुलांच्याकडे किंवा तरुणांच्याकडे का असं असतं, मुलांच्याकडे मी अगदी गंमत म्हणून सांगतो बरं की लहान मुलं शिकणं म्हणजे काय, मला येत नसेल असं गृहीत धरणं म्हणजे शिकणं. मला येत नसेल, मला येतेच म्हटलं की संपलंच की दारच बंद झाले. सूर्य असला तरी आत प्रवेश करू शकत नाही. मग बघा किरणाला सुद्धा दार उघडल्याशिवाय किरण सुद्धा आत येत नाही, तो ज्ञानाचं किरण काय येणार आहे, एकेदा नाही. पण दार उघडे ठेवा, सूर्याचा किरणही येतो ज्ञानाचाही येतो, पण अनुभवानं बद्ध झाला म्हणजे दार बंद झालं, आता शिकायची संधी नाही. मग शिकण्यासाठी काय, तर मला शिकण्यासारखं आहे असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत शिकतंय. ते वाटत असणं हे सुरुवात आहे. ह्या सगळ्या सुरुवात झाल्या तर समग्रतेचं दार उघडलं, ते लक्षात घेऊ शकेल काय आणि त्याचा आपल्याला व्यवहाराशी काय उपयोग होईल हे पण लक्षात घेईल. आपण टप्प्याने चिंतन करू. तर लहान मुलांना हे सोपं का जातं, गंमत म्हणून सांगतो, लहान मुलांना सोपं जातं अशासाठी की ती लहान असतात, त्यामुळे त्यांना वेगळं लहान व्हावं लागत नाही, नम्र व्हावं लागत नाही. ती लहानच असतात त्यामुळे मोठ्यांकडे पाहायचं. मोठ्यांना लहानांकडे पाहायचं झालं तर वाकावं लागतं आणि ते कठीण आहे. म्हणून तर प्रपंचात एकमेकांचं जमत नाही, जगात जमत नाही. भेटणार का आहे, का कोण शिकायला कोणाकडून तयार नाही. आज तो मोठा आहे त्यामुळे वाकण्याचा प्रश्न आहे, मुलाला काय प्रश्न येतच नाही, ते वरच बघत असतो. नैसर्गिकरित्या सुद्धा वर पाहावं लागतं त्याला, ते वेगळं नम्र व्हावं लागत नाही. मुलं अनेकदा प्लेन असतात, आकलन शार्प असतं. तरुण एक वया शिक्षणाचं वय म्हणू आपण 25 वर्ष म्हणतो, काय तुम्ही त्याला काही नाव द्या. आपण जसं म्हणतो मेंदूचा विकास होतो 25 वर्षापर्यंत होतो, तुम्ही किती करून घ्यायचा तेवढा द्या. तर खरोखरच एखाद्याने करत गेला 25 वर्षापर्यंत तो अशा ठिकाणी जाईल तिथून पुढे फक्त त्याचे तो वापर करीत राहील बस. आणि आणखीन काही तो करू शकेल कारण त्याच्याकडे प्रतिभा आहे, भगवंताची कृपा आहे, कसल्याही मार्गाने त्याचे कितीही विकास तो करून घेऊ शकतो. पण हे एक समजा वयाचा टप्पा आहे समजा, तर 25 पर्यंत शिकतोय. तर मुलांकडून शिकायला मोठ्यांना जे नम्र व्हावं लागतं किंवा वाकावं लागतं तर ते जेवढे मोठे असतात तेवढे ते कठीण असणार. जेवढे उंच तेवढं वाकणं अवघड जाणार. उंच म्हणजे शरीराने आणि मग मनाने पण. ते जर असे मोठे झाले तर मग त्यांना वाकणं अवघड होतं म्हणून शिकताय. त्यामुळे या टप्प्यावर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मनुष्य वयानुसार मोठा होतो तसा अनुभवानुसार सुद्धा मोठा होतो असं त्याला वाटतं. क्षुद्रभव्य आईला पहिलं भासतं, त्याला ते वाटतं की वयानुसार जसं मोठं झालो तसं अनुभवाने. आपल्याकडे किती वेळा आपण हे वाक्य ऐकलं, तुझ्यापेक्षा जास्त 4 पावसाळे मिळून. ती पावसाळ्यात भिजली का नाही हे सुद्धा माहित नाही. पोरं पावसात भिजून येतात, त्यांना काहीतरी अधिक कळतं. आम्ही सर्दी होऊ नये म्हणून खिडकीतून बाहेर निसर्गातला पाऊस कसा पडतो याचं दर्शन घेतो आणि पोरं जाऊन नाचतात, भिजतात. सगळीच आजारी पडतात असं अजिबात.
आपला भ्रम आहे. आणि जर पडलीच तर त्यातून सर्दी होते, त्यातून आजार होतो आणि त्यातून बरं पण व्हायला होतं, हे पण त्याला शिकतायचं. त्यामुळे पुढे कधी आजार पण आलं तर त्यातून बरं पण व्हायला होतं, हे पण त्यांना कळतं तेव्हाच, जेव्हा ते पाण्यात भिजतात. पण आम्ही आत असल्यामुळे आपल्याला काहीही पाण्याचा धोका नसतो. पाण्याचा काय धोका आला का? पाण्याचा काहीही धोका नाही आहे. पाणी शिकवण्यासाठी आलेलं आहे आपल्याला, आपल्याला जीवन देण्यासाठी आलेलं आहे, आपलं पुढचं वर्ष चालवण्यासाठी आलेलं आहे. तर त्याच्याकडे जाऊन शिकायला पाहिजे खरं म्हणजे. पण आपल्याला पाण्याचा धोका वाटल्यामुळे आपण झड सुद्धा लागू नये अशा अंतरावर खिडकीत लांब उभे राहून टेकून सुद्धा कोणी बाहेर बघत नाही. कारण शिंतोडे उडाले हे सेन्सिटिव्ह असतं. इथे लागलं, वारं लागलं, हे झालं तर ते होतं. कारण मला सुरक्षित राहिले पाहिजे. कशाला सुरक्षित राहायला पाहिजे? पाऊस काय सुरक्षित आहे म्हणून पडतोय खाली? बाहेर कुठं काय त्यातलं काय? झाड काय त्याला वर सगळं सुरक्षित ठेवलंय म्हणून काय कुंपण घातलं म्हणून वाढतं काय? ते तुम्ही कुंपण घालून का? झाड पायातच वाढले, तुम्ही घातलं तरी वाढले. त्याची वाढ एवढंच त्याला माहिती आहे. त्याच्यासाठी तिकडे, म्हणून तिकडे शिकायचं. मग आता लहानाकडून शिकता येतं, तरुणाकडून शिकता येतं. होतं काय, हे आता मगाशी म्हटलं तसं अनुभवाने वयाने मोठे झालो की अनुभवाने पण मोठे झालो आहोत असं वाटल्यामुळे शिकण्याचा मार्ग बंद होतो. म्हणून अनेकदा साहेब, समजा एखादे साहेब आहेत गोष्टी काय बनून काम केलं, ते पदावरचा प्रश्न पाहतो. पद चिकट आणि पद खरं म्हणजे खुर्चीत तिथंच असतं. खुर्चीतून उठलं की पद जातं. पण पद इथे मनाबत भरवा येतं आणि घरी आल्यावर सुद्धा साहेबच असतं. घरी सुद्धा असं वाटतं तुम्ही मला काय सांगता. आता हे तुम्ही मला काय सांगताय करायचे तिथं बरोबर असेल. त्याची 5 वर्ष नोकरी झाली, यांची 25 झाली, हे साहेब आहे, ती समजा काकून आहे, तर त्यांच्यापेक्षा ह्यांना जास्त कळतंय असं आपण गृहीत धरू. म्हणजे हे पण इकडे तसंही आम्ही बघितले, म्हणजे तुमच्याही पाण्यात असेल त्याच्यावर काय अवलंबून असतं असं नाही. 5 वर्षवाला एवढा ग्रास्पिंगचा तयार असतो की तो त्यांच्या पुढे पण असू शकेल. पण आता हे तिथं बोलता येत नाही आपल्याला, त्यामुळे तिथं आपण म्हणतो हो बरोबर साहेब तसं करूया आपण, तुम्ही म्हणता तसं करू. तर तिथे तुम्ही म्हणता तसं करू यासाठीच त्याला पगार देतात हे त्याला माहित. कारण अशी काहीच माणसं फक्त असं ठामपणाने बोलू शकणार आहेत. म्हणजे आपल्याला पुलंची आठवण येते ना की माहीत नसलेली गोष्ट सुद्धा ठामपणे सांगू शकणारे म्हणजे त्यांनी परत नमस्कार करून म्हणतो. शिक्षक ही अशिक्षी आहे. त्यांना काय झाले, सतत लहान लोक बरोबर वावरत असल्यामुळे मी म्हटलं असं का झालं हे पण आपण विचार केला पाहिजे. शेवटी होतं असं हे पण कळतं. तर शिक्षक म्हणून खूप वर्ष काम केलं की नाही, ती सगळी पहिलीच बरोबर असतात आणि त्यानंतर हे खूपच शिकलेले असतात. त्यामुळे परिणाम होतो वृत्तीवर. मग घरात बायकोला सुद्धा आता ती कुठं पाहिजे ते लक्षातच येत नाही. अनुभव माणसाला बेसावत करतो. अनुभवाकडे जर आपण सावधानतेने लक्ष देत नसू तर तो माणसाला बेसावत करतो. हे शाळेतलं सांगत नाही मी, शाळेत असू दे, शाळेतल्या शाळेत चालू दे त्यांचं काय असेल ते, पण हे घरात नको. त्यामुळे मला घरातून त्यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे ते शिकता येत नाही हे जर लक्षात आलं तर शिकण्याचे मार्ग जे बंद होतात हेच मार्ग इथेच नाही परमार्थात पण बंद होतात. मला अनुभव येऊन 25 वर्ष आहे. आनंदाची गोष्ट आहे. रौप्य महोत्सव साजरा करा म्हणून मी सांगतो त्यांना, असं काय कोणी सांगितलं. कारण आता काही शिकण्यासारखं गुरुंकडून काय 25 वर्ष झाली ना, 25 वर्ष झाली पण त्याचे 25 वर्षाचा काही ते प्रवास झाला ना आपला झाला असेल तर मग जर झाला असता अशी कल्पना करा. असता म्हणजे असाच म्हणतो असेल असता तर त्या माणसाने अनुग्रह करून 25 वर्ष झाली सांगितलं असतं का? याच्यात त्याचं उत्तर काय? तेव्हा हे सगळं असं हे मार्ग बंद होतो शिकण्याचा. म्हणून साहेब सुद्धा घरी साहेब लागतात. तुम्ही मला काय सांगता असं त्यांना घरात म्हणावं असं वाटतं. जसं शिक्षकांना म्हणत तसं आहे. तेव्हा मालकाचा नोकराशी तसं होतं. तो मालक असतो तो मालकात तिथे ते नोकरांना जसं वागवतो तसंच घरातल्या माणसांना वागवतो. तिथे मालक आहे. हो दुकानात समजा अगदी मालक आहे, तर दुकानात मालक आहे. भावाकडे काय मालक आहे का तुम्ही? घरात बहीण आहे ते काय तुमचे नोकर आहे का? पण तिथे त्यांना पण तसंच वागावं असं वाटतं. कारण ती वृत्ती बंद झाली शिकण्याचं. तेव्हा याचा अर्थ याचा वयाशी काही मला म्हणायचं असं पण नाही बरं का. हे वयाशी संबंधित नाहीच आहे हे आपल्या लक्षात आलं असेल.
शिकणं हा वृत्तीचा संबंध आहे. इथं लहान, तरुण, वृद्ध, मी म्हटलं ना, मुलांचेच खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. अगदी जाता जाता फक्त गमतीनं सांगतो बरं, गंमत म्हणूनच घ्या की आणि एक वेळेला अलीकडे त्यामुळं लव्ह मॅरेज यशस्वी होतात. जाऊ दे, निर्णयाचं त्यांचं बरोबर असतं, त्यांचं काम जे निर्णयाचं असतं बरोबर असतं, त्यामुळे ती यशस्वी जास्त होतात. आपण काय करून देऊन होईलच अशी काही गॅरंटी नाही. एवढे एकावर जरी कळलं लक्षात राहण्यासारखं आहे, कारण त्यांना ते बरोबर कळलेलं असतं काय असतं ते. म्हणजे तुम्ही असं काय म्हणू का काकांतीकडे तर सांगितलं त्यामुळे आता आम्हाला हे आम्ही आहात मारा वगैरे असं काही करून करणार नाही, कारण मला तेवढी शाळा असेल त्याबद्दल प्रश्न आहे असतात ती समजून घेतील. पण हे जे आहे ह्यात सुद्धा त्यांचा काहीतरी एक दृष्टिकोन आहे. तो जर परिपक्व असेल, त्यांना जर काही व्यवस्थित प्रशिक्षण त्याचं अभ्यासाचं मानवी स्वभावाचं असेल तर त्यांचं बरोबरच असेल. मूळ प्रश्न काय आहे की वय लहान मोठं हे ह्याच्याशी काही निगडीत. आपण बघितलं असेल की आता मगाशी सांगितलं विवाहाची वृत्ती ठेवू नये, अमुक करू नये, हे जे जो मार्गदर्शन करणार त्याच्यात तो काय साठीचा माणूस असेल तर त्याच्या ऑफिसमधलं त्याला अमृतांजनाचं बिल सुद्धा हवं असतं. आणि इकडे सांगितलं मुलांनी लोभ करू नये. आता काय करतं त्याचं म्हणा मला सांगा. त्याच्याशी संबंध आहेच असं नाही. हे वयाने कळतं पटकन म्हणून सांगायचं, वयाच्या भाषेत कळतं म्हणून लहान मोठं असं सांगायचं. पण खरं लहान मोठं कोण? ज्याची शिकण्याची वृत्ती संपली तो मोठा. 20 वर्षाचाच मुलगा सुद्धा असं म्हणू शकतो मला काय तुम्ही सांगू नका, मला कळेल, मग तो मोठा का. शिकण्याची वृत्ती संपली तो मोठा आणि शिकू इच्छितो तो तरुण. असं शिकू इच्छितो तो कोण आहे? तो तरुण आहे. मग तर तो 70 वर्षाचा सुद्धा तरुण असू शकतो. तर शिकायचं आहे त्याला, अजून समजून घ्यायचं, त्या गोष्टी अजून कळलेल्या नाही. जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत त्या मला समजल्या पाहिजेत आणि माझी शिकण्याची तयारी आहे असं म्हणून. आणि हे आपल्याला वेदोपनिषदामध्ये ह्या गोष्टी अनेक वेळा आढळतील की आता अष्टावक्रासारख्या ठिकाणी पाय शिवून बसून त्यांच्या शिकणारी माणसं आहेत. अष्टावक्र एवढं, तरुण मुलगा एवढंच, पण त्याला त्या मानाने बोलवलं जातं आणि त्याच्याकडून शिकून घेतलं जातं. लोक त्या अष्टावक्र गीता आहेत आपल्याला सगळं माहितीच संविधान सगळ्या गोष्टी, तर त्याच्यातून शिकलं जातं. त्यांचं वय 10, त्यांचं वय 15, 14 ह्या वयाला तिथं बसून, म्हणजे याचा वयाशी काही संबंध नाही. त्याला जे ज्ञान झालेलं आहे आणि अजूनही तो जितका विकास पावण्याची ज्याची इच्छा आहे, ज्याची शिकण्याची वृत्ती आहे, त्या अर्थाने ते ज्याचं आहे तो तरुण आहे. आणि शिकण्याची वृत्ती संपली की तरुणपणी पण मनुष्य मोठा. हे एकदा लक्षात घेतलं तर मग आपल्याला काय म्हणायचं आहे त्याच्यातलं, हा वृत्तीचा प्रश्न आहे. त्याला त्याच्या अनुभवात अडकायला होतं, बद्ध व्हायला होतं, थांबायला होतं की त्याच्या वर राहता येतं. अनुभव यायला लागतो, त्याशिवाय शिकता येणार नाही. हे बघा, आपण अनुभवाची किंमत कमी लिखत नाही. अनुभव आल्याशिवाय माणसाला कळत नाही, पण गोष्ट खरी. कारण पुस्तकात लिहिलेलं नसतं, पुस्तकात फक्त हे टेक्स्ट आहे. म्हणजे विनोबा म्हणले तसं आहे. अश्व म्हणजे काय? डिक्शनरीतून बघा. घोडा म्हणजे काय हे बघायला गेलं तर तिथे अश्व लिहिलेलं असतं. काय करायचं? घोडावरून बघायला तर घरमध्ये बघितलं तर तिथं अश्व म्हणून लिहिलं असतं. घोडा म्हणून त्याच्यात अश्व म्हणून बघायला गेलं तेही काही कळलं नाही म्हणून अश्व म्हणून बघायला गेलं तर अश्वच्या पुढे लिहिलं असतं अश्वाचा अर्थ घोडा. म्हणून ते काय म्हटले की त्या घोड्याचा अर्थ तबेल्यात असतो, तो तिथे जाऊन बघ. ते बरोबर आहे, ते तबेल्यात बांधलेलं आहे. त्यामुळे शिक्षण तिथे आहे, इथे फक्त प्रतिशब्द आहेत. ते ह्याने शिक्षण होत नाही. शिक्षण ते घोड्याजवळ गेलं आणि जर समजा एखादा धक्का दिला त्यांना तरी त्यात शिक्षण होत की तो काय असतो ते कळतं. अश्वही धक्का देत नाही आणि तो घोडे धक्का देत नाही, कारण दोन्ही शब्दातच आहे, तिथंच आहे. यासाठी हे या पद्धतीनं जर आपण याकडे गेलो, समजुतीनं शिकण्याच्या वृत्तीनं बघितलं तर मग शिकण्यासारखं खूप आहे आणि मग अनुभव येणार नाही. म्हणून त्यावेळेला जे समर्थ म्हणाले ते आपल्या लक्षात असेल तर समर्थ जे म्हणाले, उदासीनता तत्वता सारा आहे. उदासीनता तत्वता सारा आहे. उत म्हणजे वर आणि आसीन म्हणजे असलेला, जो अनुभवाच्या वर राहू शकतो, ते सगळ्याचं सार आहे. अनुभव कसलाही येऊ दे, कारण प्रारब्धाच्या आणि काय अनुभव येतील हे सांगता येणार नाही माणसाला. प्रारब्ध सोडत नाही माणसाला, त्याला मजुरी सुद्धा करायला लावेल, त्याला राजा पण करेल. हे दोन्ही प्रारब्धाने होऊ शकतं, कदाचित आपल्या कर्माने सुद्धा होऊ शकतं. पण हे काहीही कर्म झालं तरी जसा नाटकातला मनुष्य आहे, काम शिपायाचं करो, गुजऱ्याचं करो, नंतर राजाचं करो,
बाहेर आला की आपलं काय वाहन आहे का, आपली डोकटी कांद्यावर टाकायची, काय सामान बरोबर होतं ते घ्यायचं आणि आपलं चालत स्टेशनवर जायचं. ते खरं. तिथं कोण आहे तिकडे यावं लागतं बाहेर. ते तिथं राजाला सुद्धा बाहेर मला जरा सोडता का असं ते उतरलं म्हणा की ज्याच्याबरोबर काम केलं की नाही राजानं होतं. इथे काय होणार, इथे हेच काय होणार. इथे ह्या जो राजा आहे तिथे तो बसून विचारणार. तो पूर्वी टाळ्यावर, मी टाळ्यावर बघितलं बरं का वाजवलेलं, म्हणजे हे राजा लोकांच्याकडे काय योगायोगाने संबंध आला तर त्यावेळेला त्यांच्याकडे, आता त्यांना काही बेलबेल ठेवणं अवघड असेल असं मला वाटत नाही. म्हणजे आज आता माझ्या मनात ते विचार येतात, पण त्यावेळेला ते काही विचार आले नाही. तर ते त्याच्यावर त्यांच्या त्या आसन आणि ते वेगवेगळे काय ते झुलणारे ते असतात, काय म्हणायचं आपले साधे काय काय बांधतात अलीकडे वेताचे वगैरे काय नाही, झोपाळे वगैरे, हां बरोबर आपल्याला माहितीच होतं. तर ते त्याच्या झोपाळे आहेत ना त्याच्यावरती बसले असतात. आणि बाहेर आत तसं कोणाला यायचं नाही, हे डेकोरम माहिती राजा ते आपल्याला माहितीच आहे. तर ते टळलं जी ते तिथं नाटकात तसं असतं. तेव्हा राजा ठळ्यावर जाणार किंवा विचारणार कोण आहे रे तिकडे. आता काही काही नाटकं अशी असतात जिथे आपल्याला स्वतःला तिकडून येऊन सांगायचं जी प्रपंच आपलाय नाटकात तिनं तेवढं तर असतं, दुसरा माणूस नेमलेला असतो त्याच्यासाठी. तर तो जो कोणी दुसरा आहे तो वगैरे तो म्हणतो ते जी बोला काय असेल तर. आणि बाहेर गेल्यानंतर ते जी म्हणणाऱ्याकडं स्कूटर असते राजाला चालत जावं लागतं. तेव्हा त्याला जागेला सोडतो कोणाला आता आलाच मी. तर हे असं यावंच लागतं. तिथला अनुभव तसा आहे म्हणून बाहेर येऊन राजा येऊन उभा राहिला तर त्याच्यासमोर किक मारून निघून जाईल, उजऱ्यात किक मारून निघून जाईल. कारण आता तो उजऱ्यात राहिला नाही. त्या अनुभवाच्या तोही वर आहे, हाही अनुभवाच्या आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तर त्याला मदत पण करू शकतो. तो जर त्या अनुभवातच असेल तर हात ह्यातच ना मला तिथं बोलवून घेतलं, मला हातात करावं लागले, आता राहू जाऊ ती गाडीत नसं निघून जाईल. असं त्यांनी केलं तर तोही त्या अनुभवाच्या वर आला नाही. आणि हाही जर तिथं वाट बघत राहिला तर हाही अनुभवाच्या वर आला नाही. उदासीनता तत्वता सार आहे, मूलतः ते सार आहे खरं म्हणजे. तेव्हा कुठलाही अनुभव आपल्याकडे असेल, कितीही असेल, कसलाही असेल, तरी त्याच्या वर राहिलेला आहे, त्याला त्याच्या खाली सगळं जे आहे ते दिसू शकतं. डोंगरावर चढलेल्या माणसाला सगळं गाव जसं दिसते, ते डोंगरावर गेलं की एकदम सगळं एक खाली दिसायला गाव तसं आहे. तर ते उदासीनता म्हणून ते उदाहरण. आणि त्याच्यातलं ते दुसरं महत्वाचं आहे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. परत ती मोकळी असेल तर आपल्याला मग घरातल्या आलेल्या गळता येऊन सांगावं लागणार नाही, त्याच्या पण चौकशी करू. काय झालं आज, कसं काय झालं, सर काय झालं, असं झालं, बरं छान, अशी मजा केली तशी मजा केली, सगळं आपले गमती जमती संवाद होऊ शकतो. पण घरी मला कटकट करू नको, मी दिवसभर दमन, बरोबर आहे, पण तो पण शाळेत दमूनच येतो. अलीकडे शाळेत दमण्यासारखंच काम आहे. त्यानं म्हणावं, आपण म्हणावं, असं का, त्यानं पण म्हणावं काय असेल ते सांगा. त्याला सांगितलं की आनंद होतो. त्या आनंदामध्ये सांगून झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला जसं सांगून झाल्यावर हलकं होतं आणि कोणी ऐकून घेतच नाही हरकत, त्यामुळे जास्तच हलकं होतं. मग कोणी ऐकलं म्हणजे तर ते तसं त्याचंही हलकं होतं, त्याचा विषय विसरून जातो आणि मग ते गेलं की तो अभ्यासाला लागतो. तेव्हा सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे असं लहान मुलं सुद्धा राहतात. तर ते शक्य आहे. काय घडलं काय नाही, चुकलं, बरोबर आलं, अमुक झालं तमुक झालं, ते सगळं तेव्हा अनुभवानं शिकता येतं. ही गोष्ट खरी आहे, येतच. पण प्रतिक्षणी तो मृतो होत असतो. तो अनुभव कालचा आहे. माझं म्हणणं मी माझा अनुभव असेल तो कालचा आहे, आज तसं असेलच असं नाही. आज कसं आहे तसं त्याला सामोरं जाणं ही शिकण्याची वृत्ती असणं हे लक्षात ठेवावं. कालचा, आधीचा, पहिला जो काही अनुभव आपल्याकडे असेल तो जर असेलच तर दुसऱ्या अनुभवाची पाठ असते. नाही, आज जो दुसरा अनुभव येणार आहे त्याची ती पाठच आहे, उजाडणार. आजच्या अनुभवाला उजाडायचं असेल तर कालचा अनुभव पाठ ठरला पाहिजे. ते जर ठरलं तर मग आजचे उजाडू शकतं. मग आजच्या दिवसाचा जो प्रकाश आहे, आजच्या दिवसाचा जो अनुभव त्याला द्यायचा आहे तो ते देऊ शकतात. नाही त्यांना ते देता येणं शक्य व्हायला पाहिजे ना. पण त्याच्यासाठी माझा कालचा अनुभव मला सोडायला पाहिजे. मी रात्री अडकून बसलेलो आहे, कारण मनाने अडकून बसता येतं, ते नाही थांबत, पण मनाने अडकून बसता येतं, तुम्हाला कळतं असं वाटलं तर मग शिकण्याचा मार्ग बंद झाला. मगाशी म्हटलं तसं त्या अर्थाने आजचा ज्या अनुभव आहे, दिवस आहे, तर आजचा जो दिवस येतो तो काय ताजा अनुभव नवीन घेऊन येईल हे सांगता येत नसतं.
त्यासाठी मी तत्पर असेल तर मला तो शिकता येईल. तर असं असेल तर हेही होईल. त्या अर्थानं कालचा अनुभव आजच्या अनुभवाचा जर आड येत असेल तर तो दगडच आहे समजा. असं कृष्णमूर्ती कॉल्स इट, हे त्याला तसंच म्हटलं आहे त्याने की त्याचे त्या अर्थाने तो मृतच आहे, डेड. कालचा अनुभव डेड आपल्या दृष्टीने. आज बघा, आज कसं आहोत तसं आहोत, पुढे कसं जायचं आहे, कुठे आहोत. आता ह्याच्यात अगदी आत्तापुरतं आत्ताच्या चिंतनापुरता विचार करायचा असा होता आज काय आहे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं, याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे. मला सांगा, घरातल्या दुसऱ्या माणसाचं ऐकून घ्यावं असं वाटत नाही. का वाटत नाही? तो मला कळतोय, त्याला कळत नाही. असा माझा अनुभव आहे. कदाचित मी त्याला ऐकूनही घेतला असेल, नाही असं मी म्हणत नाही, पण आज कदाचित त्याच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं असू शकतं आणि मला माहीत नसलेली गोष्ट असू शकते. मग त्यावेळेला मी शिकण्याच्या वृत्तीत असेल तर आज ताजा असेल, मग त्यावेळेला म्हणजे ठीक आहे, सांगा काय असेल. आणि समजा अशी कल्पना करू की त्यांनी परत कालच्यासारखं सांगितलं. लोकांना धोका काय वाटतो की 2-3 वेळा त्यांचं ऐकलंय ते परत तसंच करतात, त्यामुळे आता त्यांना उत्तेजन देण्यात काय अर्थ नाही. तर पण थांबव, ते आढळलेला अनुभव आज त्यांच्याकडे करायचं असेल आणि समजा नसलं तर काय होईल, तर त्यांच्यातल्या भगवंताची सेवा होईल. त्यांच्यात जो भगवंत काहीतरी व्यक्त करू इच्छितोय तर त्याची सेवा होईल आपल्याकडून. नाहीतरी श्रवणाने सुद्धा उद्धार होतोच माणसाचा. आता त्याचं सेवा करणं म्हणजे काय अमुक करणं असं काही नाही, त्याला मन मोकळं करायला हवं आहे एवढं त्याचंच म्हणणं आहे. मग ते ऐकून घेतलं. आता ते दुःख त्याचं काल पण होतं, परवा पण अजून आहे ना. त्याला दुःखातून बाहेर येण्याची विद्या कदाचित अजून सापडली नाही, उदासीन राहण्याची वृत्ती सापडली नाही अजून, ती त्याला किल्ली मिळाली नाही. तोपर्यंत त्याला असं होत राहणार, मग त्याचं होत राहू, तोपर्यंत आपण ऐकत राहू. एक दिवशी त्याच्या लक्षात येईल कधीतरी की अरे सगळंच काय ऐकून घेतात, हा की झालं. मग तो तुम्हाला काय सांगायला येणार नाही, त्याच्या लक्षात येईल आपण फसवू शकतो, मग त्याच्याकडनं काय नाही. तेव्हा आता घरात नाती होती तुटतात. काय होतं, माझंच खरं असं तोही म्हणतो ना, हाही माझंच खरं म्हणतो, मग दोघांचं काय होणार, तुटणार. त्याच्यापेक्षा काय होणार, मग तुझं करायचं ठीक आहे, तसं करून बघू. काय तरी करायला आपल्या मागे काढत राहिलं तर पुढे जात राहतील. तुटतात, नोकऱ्या जातात, माणसं नोकरीत सुद्धा अशी भांडणं करतात. मग तू जातात, ते म्हणतात ठीक आहे आम्हाला काही गरज नाही तुमची. पोटापाण्याचा प्रश्न येतो, असे प्रश्न आलेले माणसं आपण बघितले. आणि कशापोटी ते ह्या पोटी की हा जो मीपणा अनुभवाचा जो मीपणा आलेला आड आला त्यापोटी नोकरी द्यायची वेळ आली. एवढं होऊ शकतं. तर असं होतंच. मी हे आपल्याच अनुभव आपल्या आड आहे. तर आणि माझ्या दृष्टीने पण तसंच आहे की मला सुद्धा हे सारखं शिकायचंच चाललेलं आहे. आता तुमच्या निमित्ताने हे सगळं मी परत एकदा विश्वात्मकाच्या हाती विचार अभ्यास करतो, अजूनही अभ्यास करतोय, अजूनही करणार. कारण मला माहिती की याच्यात त्यांनी काहीतरी दिलेलं आहे, ते सगळं आपल्याला कळलेलं नाही अजूनही. मला आत बाहेर एवढं कळलं, हे सरळ आहे ते कळलं, उंच आहे ते पण कळलं. मला ही डायमेन्शन्स 3 त्यामधून तेव्हा मिळाली की याच्यावर परत चिंतन केलं तर अजून कधी मिळेल, जेणेकरून मला आणखीन मला पुढे जाता येईल. तर हे चिंतन चालूच आहे. घराला जरी कोणी आला असला ना तरी इथे सुद्धा बसलेलं तरी सुद्धा मी विचार करत असतो, हे काय आले असतील असं विचार करतो. त्यांना कोणी पाठवलं असेल ते विचार, ते गुरुदेव आहेत का, कथा आहेत का, आहेत का, बाबा आहेत, साहेब आहेत का, कोण पाठवलं, कोणी पाठवलं. त्यांना नमस्कार करतो की यांना पाठवले. त्यामुळे आले, काय घेऊन आले असतील, जिज्ञासा घेऊन आले का, तळमळ घेऊन आले का, अडचणी घेऊन आलेत का, काय घेऊन आले, असं शिकत राहिलंच पाहिजे शेवटी. कारण यातलं काही असू शकतं काही नसू शकतं. ते हे अशा शक्यता गृहीत धरून असलं तर शिकत राहता येत. तेव्हा हे शिकण्याचं काम आहे. मूळ विषयाशी जो समग्रतेचा संबंध आहे त्याच्याशी काय, तर अनुभव हा शिकण्याची वाट दाखवतो पण बेसावध राहून तो शिकणं थांबवतो, हे लक्षात ठेवून अनुभव घेत असतो. म्हणजे मग पुढे पुढे जाता येतं. आणि यातून कधीतरी समग्रतेचं भान येतं. ते जर भान आलं तर मग आपलं जीवन बदलून जाऊ शकतं. आपण कुठेही असो, आपल्यावर कसलाही प्रसंग असो, तो परमेश्वराच्या पुढे नाही. समग्रतेत सगळेच येतं. समग्रतेत परमेश्वर आहे. झाड दगड मातीपासून सगळे आपल्यापर्यंत सगळे हे सगळे लोक आहेत, सगळ्यात तो आहे. तर त्याच्या पलीकडे काय असणार आहे अनुभव, काय प्रसंग म्हणून असणार आहे तो त्याच्यात मला तो नवीन असेल. माझ्या दृष्टीने मला त्याचं काहीतरी वाटत असेल. पण मी जर तिथे असेल, उदासीनता तत्वता सारा आहे, तर सुख आणि दुःख मला खाली दिसतात, राग लोक खाली दिसतात. पण मी तिथे असेल तर ते मला तिथे पण दिसतात, तिकडे दिसतात, इकडे दिसतात, सगळे दिसू शकतात. आणि त्यात मला काही अडकायचं कारणही असत नाही. पण मी ते समजून घेऊ शकेन. पण केव्हा, ज्या वेळेला मी उदासीनता तिथे असेल तर तो सारा आहे.
आपलं ते सार लक्षात ठेवलेलं आहे त्याच्यातलं. तर तसं असेल तर ते शक्य आहे. आणि हे शक्य व्हायला म्हणजे खरं सांगायचं तर इतक्या प्रकारचं जीवन आहे. आज जर आपण एक टायपॉलॉजी आहे ठीक आहे त्याच्यातली, तो सोडून देऊ मुद्दा, पण मुळात एक आहे की प्रत्येकाला विचारलं तर त्याचे आकलन, त्याचे दुःख, त्याचे सुख खूप प्रकार आहे. प्रत्येकाचं ऐकत बसलं तर प्रत्येकाचं काय, आईचं वेगळं दुःख, वडिलांचं वेगळं दुःख, मुलीचं वेगळं दुःख, मुलाचं वेगळं दुःख, शिकणारा न शिकणारा, पास झालेला नापास झालेला, सगळ्यांची दुःख वेगवेगळी, सगळ्यांची वेगवेगळी. हे सगळं इतकं आहे. पण ह्या प्रत्येकाचं आपण समजून घेऊ शकू. समजून घ्या मला काय अडचण नाही असं तर करता येईल. यालाच एका अर्थाने समग्रता आहे. समग्रतेचं जर भान, कारण जीवन ही एवढी गोष्ट मोठी आहे, विचार आहे. एकदम तुम्हाला येऊन एखादा मनुष्य काहीतरी एकदम जागा करून गेल्यासारखं सांगून जातो. आपल्याला अनुभव येत असेल एकदम कोणी म्हणजे वाटतं येऊन सांगेल म्हणतात तसं आहे. एकदम कोणीतरी येतो आणि काहीतरी एखादा असा अनुभव सांगतो किंवा काहीतरी गोष्ट सांगतो की अरे हे आपल्याला आयुष्यात कधी झालं नाही आजपर्यंत, मग शिकूया. हे याला कसं आलं असेल, काय आलं असेल, काय घेण्यासारखं असेल तर घेऊ, पुढे जाऊ, नसेल तर थांबू. तेव्हा हे वाहन आलं तर मग त्याच्याशी संवाद सुद्धा काही अशक्य नाही. संवाद शक्य होतो. भान आलं तर संवाद आहे. समग्रतेचं भान असेल तर लहान मोठा अडचण नाही. लहान असलं तरी शिकता येईल, मोठा असलं तरी शिकता येईल, कारण ते शिकण्याच्या वृत्तीचा प्रश्न आहे. त्यामुळे तसं शिकत राहता येईल. तेव्हा मग पुढे काय ते कृती वगैरे होऊ शकेल. तर पहिल्यांदा भान येणं. आणि समग्रता म्हणजे ही एक बाह्य प्रकारची समग्रता आहे. सगळं मिळून देवाचंच. झाड, पेड, नद्या, नाले, वृक्ष, समुद्र. ह्यात काय आहे, आज ह्याचा विचार का करतो, आपल्यासमोर काय ठेवला आहे, तर आज जी म्हणून दुःख प्रत्येक जण आपापल्या जागी सोसत असेल त्याला देव जबाबदार नाही, त्याला मी जबाबदार. आपण आपली जबाबदारी स्वीकारायला शिकणं म्हणजे परमार्थाची सुरुवात. आपण आपली जबाबदारी स्वीकारली. माझ्या काही स्वभावामुळे असेल, काही माझ्या आग्रहामुळे असेल, काही चुकीच्या पद्धतीमुळे असेल, जीवन पद्धतीमुळे हा प्रश्न निर्माण झाला. आपल्याला ते पटणार नाही, सकृत दर्शनी पटणार नाही, प्रायमाफेसी एक्सेप्ट नाही, मान्य. पण विचार करत की वेळ की खरोखरच असं असतं. माझ्या पद्धतीमुळे माझ्या मुलाचा विसंवाद आहे, सगळं माझ्या पत्नीचा विसंवाद आहे, हा अमक्यात तसं आहे, घटस्फोट आहे, अमकं झालं, तमकं झालं, सगळ्याचं कारण काय? मग परमेश्वरानं काय घटस्फोट करून आणला काय? त्याचं काही म्हणणं नाही. तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे, त्याचा मी जो उपयोग केला त्याच्या पोटी निर्माण झाला. म्हणजे दुःखाचं कारण किंवा आपल्या विफलता, नैराश्य किंवा हे जे लोक वेगवेगळ्या भावना वावरत असतात, तर त्याचं ह्या नकारात्मकतेचं कारण हे माझ्याकडे आहे, हे परमेश्वराचं नाही आहे. हे लक्षात यायला एवढी समग्रता यायला पाहिजे. ती आली तर लक्षात येईल की याच्यातल्या झाड, पेड, नदी, नाल्या कशावरही त्याच्याकडनं अन्याय होत नाही. तो प्रत्येकाचा न्यायच करतो. दरीतला आहे म्हणून ते झाड सोडून दिलं आणि पाऊस आपला तिकडे डोंगरावर पडे असं नाही. त्याच्या पद्धतीनं तो सगळ्यांना जाऊन पोचणारच. हे काय आहे, मी असा पोचू शकतो का? क्षणभर विचार करा. मी अशा तऱ्हेने मला पण पोचणं खरं परमेश्वराचा अंश नाही. मग एकदा मी अंश आहे आणि माझा जर असा संबंध आहे लक्षात आला तर मी पण असा पोचू शकेन. आता ते परमेश्वराची क्षमता किंवा व्याप्ती केवढी तरी प्रचंड आहे, पण ती प्रचंड आहे तरी बांध मागा राहील. म्हणजे ती माझ्यापर्यंत पण येऊ शकते आणि माझी जेवढी व्याप्ती असेल तेवढा मी जाऊ शकतो. मलाही किती काय व्याप्तीला तशा अर्थाने काहीच अडचण नाही. काही ठीक आहे, काही एक रेंज असेल, ठीक आहे. माझी रेंज कशाने वाढवता येईल? माझ्या उपासनेनं, माझ्या शिकण्याच्या वृत्तीनं, माझ्या विशालतेनं मला ती वाढवता येते. कारण परमेश्वराचा जाऊ शकतो. म्हणजे मी जेवढा विशाल होईल तेवढं सांभाळलं जातं. एक माणसाला समजून घेतो, 2 माणसांना समजून घेतो, तो पुढे 25 माणसांना समजून घेईल. कारण समजून घेण्याची विद्याच कळली. पण परमेश्वराचं सगळं त्याचं आहे. मला यातलं झाडही तोडा जाते कारणीचं झाड तोडलं तुम्हाला लावायला लागेल. कारण मी परमेश्वराच्या सृष्टीत मी हस्तक्षेप केलेला आहे, तर मला त्याचं जाणीव ठेवून माझं काम करावं लागेल. हे सगळं वेगळं शिकवावं लागत नाही. झाडे लावा, झाडे जवळ वगैरे काय करायची गरज नाही. हे जर एकदा कळलेलं असेल तर मग असले साजरे करावं लागत नाही गोष्टी. ते कळलेलंच आहे. कारण मी जर घर बांधताना मी जर तिथलं झाड उपटलेलं आहे, काढावं लागलेलं आहे, ठीक आहे, काय कायदा तुमची अडचण काय असेल ते असेल, कशामुळे तरी काहीतरी झाले, तर मला ते दुसरीकडे लावायलाच पाहिजे. कारण मी त्यानं दिलेल्या सृष्टीमध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे. कदाचित कर्तव्याचा भाग असेल, त्यावेळेला कदाचित अपरिहार्य असेल, काय असेल, पण दुसरीकडे झाड लावून ते येतंय का नाही एवढं बघायला तरी ती माझी जबाबदारी आहे. कुठे शक्य असेल तिथे मग ते करणं ही माझी जबाबदारी आहे. परिसरात सुद्धा काही झाडं गेली, त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावणं ही जबाबदारी आहे. म्हणून प्रयत्न चालले. तर हे सगळे त्या दिशेने आहे. म्हणजे एकदा ते आपण त्याच्याशी बरोबर सुसंवादी राहू. परमेश्वराचं सगळं समग्र जग आहे. त्याला तुझ्याला प्रिय करणं विश्वामित्र, त्याला सगळं प्रिय आहे.
मग आपल्या लक्षात येईल की हे दगड झाड पेड नदी नाले समुद्र काय पशु पक्षी आपण काय ह्या जगाचा आपल्यात कुठे विचारच आहे सर्वसाधारण. मी जे माझ्याबरोबर असलं कोणते तोड याचा काय तो विचार, मला काय करायचं त्याचं, माझा नफा कुठे नुकसान कुठे, आमकं कुठे तुमकं कुठे, एवढं बाहेर आहे अजून. किती मोठी जग आहे. मला विचार करायला मला वेळ मिळणार नाही अशी परिस्थिती खरं सांगायचं तर. परमेश्वराने मांडून ठेवलेल्या सृष्टीचा जर विचार करायला मनुष्य येईल तर त्याला स्वतःचा विचार करायला वेळ राहणार नाही आणि तो सुखात राहील. आणि हेही सांगतो की परमेश्वर त्याचा विचार करेल. का बोलत तो जर ह्या सगळ्याचा विचार करतोय तर आपल्याला परमेश्वर वाटेल की अरे हा माझं काम करतोय, एवढं मोठं जग आहे, एवढा मोठा जगदीश्वर आहे, त्याचं आहे सगळे, मग ते जर मी त्याच्यासाठी करतोय तर त्याला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. मी माझ्यासाठी करत असेल तो म्हणतो तू तुझ्यासाठी कर. तसं आहेच ना, तो आपल्यासाठी करतो तो करून देईल. तेव्हा हे सगळ्याचं नियंत्रण जर तिथे आहे आणि त्यानुसार हे सगळं एवढं मोठं विश्व आहे तर माझे सुखदुःख एवढी जी गोष्ट आहे, बाहेर किती गोष्टी आहेत. आपण दुःखाचं म्हणतोय का इतकं आपल्याला वाटतं, पण माझं जे काही दुःख आहे मला प्रत्येकाला असंच वाटतं की माझ्या दुःखासारखं कोणाचं आजाराचं जसं असतं, मला जसा आजार झाला कोणाला नाही, मी जे हाल काढले कोणी नाही काढले असं प्रत्येकाला वाटतं. किती प्रकारचे आजार आहेत, सगळे असेच असतील काही बाबातळीचे, पण नाही मला जे, आणि तसंच माझ्या वाट्याला जी माणसं आली वगैरे वगैरे, मग ते पुढे जातो मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. दुपारची वेळ आपल्याला जेवायचं खायचं आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे तर माझ्या वाट्याला बरोबर आहे सगळं, ती परमेश्वराची इच्छा नाही ती बरोबर आहे, त्यानुसार सगळं व्यवस्थित आहे हे समजून मला घेता येत नाही, त्या अडचण मर्यादा तिथं आहे. मग सगळ्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलू शकेल. त्याच्यासाठी ही एक मोठी समग्रतेचा विषय चिंतनाचा आहे. आपण लक्षात ठेवा. आपल्याला आज ज्ञान पुढे उशीर होतोय, आज मोठाच त्याची समग्रताच आहे. असं थोडंच आहे येस म्हणा नो म्हणा असं काही थोडं चूक बरोबर आपल्याला ती सवय झाली तर टीका करायची. त्यामुळे ते तसं वाटतं. जीवन असं टीका करून येण्यासारखं नाही आहे, ते इतकं व्यापक आहे. दुःखात सुद्धा असे लाख प्रकार आहेत, सुखाचे अशा लाख गोष्टी, त्याच्या पलीकडे आनंद आला तर काय भऱ्यात असते, इतकं सगळे विषय. तर ह्या सगळ्या विषयाच्या पुढे आपण किती चिंतन करणार, तरी सुद्धा हरकत नाही आपण हे चिंतन चालू ठेवू आणि मग आपल्या अधिकाधिक ते विस्तृत होते का हा प्रयत्न करू. अजून एखाद्या चिंतनासाठी आपण आता तरी थांबू, मग पुढे बघू, विचार करूया. निसर्गातले रूप अचेतन तसे सचेतन देवा तसे सचेतन ही थबकलो नाही तुमचे दर्शन कृष्ण दृष्टवा शुद्र भव्यवा ऐल पैल भासो देवा ऐल पैल भासो तुझला प्रिय कण विश्वामधला मी गुणा त्रासो सर्वांचे हित नित्य घडावे हे तू तव ठाई देवा हे तू तव ठाई समग्रतेचे भान मला दे कृतीतन हृदयी तुझे पूजास्तव तव इच्छेने जगेन जीवन देवा जगेन जीवन दीन जीवाना तुझे घडू दे सदैव दर्शन